राम राम शेतकरी मित्रांनो, कसे आहेत सर्वजण? मजेत आहेत ना? मजेत राहायलाच पाहिजे. तर मी महेश लांबाडे आपल्या सर्वांचे स्वागत करतो कृषी उद्योग या आपल्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की जेव्हा आपण एखाद्या झाडाचा त्यांना फांद्या कट करतो किंवा त्याला काही बुरशीजन्य आजार झालेला असतो, जसं की डिंक्या रोग असू द्या किंवा त्याला काही बुरशी लागू द्या किंवा त्याच्यावर असा कर्बा रोग आलेला असू द्या, त्यावेळेस त्याला बोर्डो पेस्ट लावावी लागते. पण ही बोर्डो पेस्ट तयार कशी करायची याविषयी आपण आज संपूर्ण माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही सर्वजण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ, शेती रिलेटेड व्हिडिओ आपल्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर चला तर आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजचा टॉपिक आहे आपला बोर्डो पेस्ट ही कशी तयार करायची. तर त्यासाठी लागणार आहे साहित्य आपल्याला मोरचूद, हे निळ्या रंगाचं दिसत आहे पाकिट, हे मोरचूद आहे. हे आहे चुना, इन्स्टंट चुना. त्यानंतर बघा याच्यामध्ये मी हे 1 लिटर पाणी आहे. तर यामध्ये जे आहे मोरचूद मी याच्यामध्ये 1 दिवस आधी भिजू घातलेली आहे. हे चुना आहे. तर हे सगळं मिश्रण जे आहे ते आपल्याला कसं करायचं ते तुम्हाला सांगतो. तर याचं प्रमाण बघा, तुम्हाला जर व्यवस्थित तुम्हाला जर बोर्डो पेस्ट तयार करायचं असेल तर याचं प्रमाण तुम्हाला घेणं कळलं पाहिजे, म्हणजे किती त्याचं प्रमाण असावं. तर बघा, तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे, एक 10 ग्राम मोरचूद घ्यायचं आहे आणि हे मोरचूदचं पावडर 10 ग्राम घ्यायचं आहे आणि हे 10 ग्राम चुना घ्यायचा आहे. हे तुम्हाला काय करायचं आहे, 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे. म्हणजे यापासून 1 लिटर द्रावण तयार होईल. 1 लिटर पाणी म्हणजे तुमचं अर्धा लिटर पाण्यामध्ये तुम्हाला हे मोरचूद मिक्स करायचं आहे आणि हे अर्धा लिटर पाण्यामध्ये तुम्हाला चुना मिक्स करायचं आहे. हे 1 दिवस आधी तुम्हाला मिक्स करायचं आहे, दोन्हीही वेगवेगळ्या ठिकाणी. ह्या ठिकाणी बघा मी मोरचूद मिक्स केलेला आहे आणि ह्या ठिकाणी चुना मिक्स केलेला आहे. याला 1 दिवस असं ठेवून द्यायचं. काय होईल, जेणेकरून हे प्रॉपरली काय होईल, याच्यामध्ये ते विरघळल्या जाईल. आणि हे जेव्हा आपल्याला दोन्ही हे आपण जेव्हा मिक्स करतो, हे 24 तासाच्या आत आपल्याला काय करायचं असतं, हे मिक्स केल्यानंतर हे जे मिश्रण तयार होईल हे 24 तासाच्या आत आपल्याला झाडांना लावायचं असतं. जेव्हा हे वेगवेगळं असतं, म्हणजे हे मोरचूद आणि चुना वेगवेगळ्या ठिकाणी आपण जे पाण्यामध्ये टाकलेलं असतं, तर ते आपण त्याला किती दिवस पण हे स्टोअर करू शकतो. बट जेव्हा आपण त्यांना मिक्स करतो त्यांना 24 तासाच्या आत आपल्याला लावायचं असतं. तर हे आपलं मिश्रण योग्य प्रकारे तयार झालं का नाही हे बघण्यासाठी तुम्हाला काय एक जे आहे लोखंडी रॉडच्या साहाय्याने तुम्ही चेक करू शकता. जेव्हा हे दोन्ही मिश्रण आपण एकत्र केलं तेव्हा हे न्यूट्रल झालं का नाही हे चेक करावं लागतं. हे कसं चेक करणार, जेव्हा आपण हे एका द्रावणामध्ये मिक्स झालेल्या द्रावणामध्ये लोखंडी रॉड किंवा अशी एक छोटीशी ही जी काडी आहे लोखंडी जी आहे सळई, तर हे जेव्हा आपण त्याच्यात बुडवतो ना, याला काय असं लाल रंगाचं असं जरा असं हे येतो, थर जमतो याच्यावर. तर समजायचं की हे न्यूट्रल नाही झालं, मग त्याच्यामध्ये चुन्याचं प्रमाण वाढवायचं. तर चला मी तुम्हाला हे संपूर्णतः करून दाखवतो. तर यामध्ये बघा मी जे आहे ह्याच्यामध्ये मी मोरचूद मिक्स केलेला आहे आणि ह्यामध्ये चुना मिक्स केलेला आहे. तर हे 1 लिटर पाणी आहे. 1 लिटर पाण्यामध्ये 20 ग्राम मी टाकलं आहे. म्हणजे तुम्हाला अर्धा लिटर पाण्यामध्ये तुम्हाला किती 10 ग्राम मोरचूद टाकायचं आहे, अर्धा लिटर पाण्यामध्ये 10 ग्राम चुना टाकायचं आहे. मग यापासून किती तयार होईल, 1 लिटर जे बोर्डो पेस्ट तयार होईल. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा ह्या दोघांना आपल्याला मिक्स करायचं आहे. तर हे सुरुवातीला आपल्याला मिक्स करायचं असेल तर आपल्याला काय हे बघा, हे जे मोरचूदचं द्रावण आहे हे आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. तर या ठिकाणी मी टाकत आहे. सुरुवातीला मी याला असं ढवळून तुम्हाला दाखवतो. आता हे फक्त मोरचूदचं द्रावण आहे. व्यवस्थित विरघळलेलं आहे. तर हे मी काय करतो, ह्या चुन्याचं पण द्रावण आधी व्यवस्थित हलवून घेतो.
थोडं टाकल्यानंतर याला पुन्हा एक वेळेस हलवतो मी असं, हे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। याच्यामध्ये पुन्हा मी हे मिक्स करतो। तर या ठिकाणी बघा, हे जे आपलं जे आहे बोर्डो पेस्ट तयार झालेलं आहे आणि याच्यामध्ये मी ही लोखंडी सळी बुडवतो। तर याला कुठल्याही प्रकारचा असा थर जमा झालेला नाही, म्हणजे हे व्यवस्थित आपलं तयार झालेलं आहे। तर मित्रांनो, आता आपण बघितलं की बोर्डो पेस्ट तयार कसं करायचं। यासाठी आपल्याला मुरचूद लागणार आहे, त्यानंतर चुना लागणार आहे आणि 1 लिटर जर तुम्हाला जर बनवायचं असेल तर त्यासाठी 10 ग्राम मुरचूद, 10 ग्राम चुना 1 दिवस आधी दोन्ही वेगवेगळ्या भरणीमध्ये तुम्हाला भिजू घालायचं आहे आणि नंतर ह्या दोघांना जसं मी आता दाखवलं तसं मिक्स करायचं आहे। आणि हे मिक्स झाल्यानंतर हे तुम्ही ह्या अशा ब्रशच्या साहाय्याने झाडाला तुम्ही व्यवस्थित जिथं काही कट वगैरे केलं तुम्ही किंवा झाडाला जे खोडाला आहे तुम्ही हे व्यवस्थितरित्या तुम्ही हे लावू शकता। जर तुम्हाला वाटलं की हे खूप पातळ झालं आहे, जर वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये चुना जास्त ॲड करू शकता। तर चला मी तुम्हाला काय करतो आता झाडाला हे लावून दाखवतो। तर अशा प्रकारे आपल्याला बोर्डो पेस्ट तयार करायचे आणि हे तुम्हाला सतत 3 वर्ष हे झाडाला लावा लागणार। तर याचा टाईम पिरियड कसा आहे, पावसाळ्याआधी म्हणजे तुम्हाला मेमध्ये हे पूर्ण झाडाच्या खोडाला लावा लागणार। त्यानंतर जूनचा पूर्ण पाऊस झाला, पावसाळा झाल्यानंतर पावसाळा जेव्हा होईल त्यानंतर तुम्हाला काय जेव्हा ते पावसाचं पाणी ते खोडावर पडल्यानंतर ते पाणी जे आहे मुळ्यापर्यंत जाईल व जी कीड लागणारी कीड आहे किंवा बुरशी आहे हे पूर्णतः नष्ट होईल। तर शेतकरी मित्रांनो, इथे बघा ह्या लिंबोणीच्या झाडाला आपण बोर्डो पेस्ट लावलेला आहे। तर बोर्डो पेस्ट लावल्यानंतर अशा प्रकारे दिसतं। तर तुम्ही जेव्हा बोर्डो पेस्ट लावताल, जर तो असा डार्क जर दिसत नसेल तर लावल्यानंतर एक थोडा वेळ थांबल्यानंतर त्याचं बघा की त्याचा डार्क कलर होतो आहे का, त्यात तुम्ही चुना जास्त ॲड करू शकता, जेणेकरून असा डार्क जो आहे ते यावरती एक लेप आपल्याला देता येईल। याचे फायदे काय आहेत, तर याचा फायदा जे सूर्यप्रकाश आपल्या खोडावर पडतो तो त्याच्यामुळे आपल्या खोडाचं जे आहे फळझाडाच्या खोडाचं या ठिकाणी लिंबोणीचं नुकसान होणार नाही खोडाचं। तसेच यावरती काही कीड लागणार नाही, बुरशी चढणार नाही। जेव्हा आपण याला पावसाळ्याचं जेव्हा पाऊस यावरती पडेल तर पाणी निचरून असं मुळीपर्यंत जाईल, जेणेकरून मुळींना जरी काही बुरशी वगैरे लागली असेल ते पण दूर होईल। तर सतत आपल्याला हे 3 वर्ष लावायचं आहे, वर्षातून 2 वेळेस, मे महिन्यात एकदा आणि पावसाळा झाल्यास एकदा आपल्याला बोर्डो पेस्ट लावायचं आहे। आय होप तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअरसुद्धा करू शकता। तर भेटूया मित्रांनो लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत। तोपर्यंत धन्यवाद।